सो हे टू फॅमिली, वेलकम बॅक टू मानस नेरकर ब्लॉग्स. मित्रांनो, खूप दिवसांनी ब्लॉग सुरू करतोय. आता आईचा कॉल चालू आहे बिकॉज आपण सगळे आता निघतोय राजस्थानला. खाटू श्यामला चाललो आम्ही. आई, पप्पा, मी, मोहिदानी येते कारण त्याचे एक्झाम्स पण जवळ येत आहे म्हणून त्याला अभ्यास करायचा आहे. तर आता आई, पप्पा, मी निघतोय आणि आमच्यासोबत मावशी आणि काका पण आहे. तर आता वाजले 4:15 आणि आता चाललो आंघोळीला. पप्पा आलेत बाहेर, आईची आंघोळ झाली आहे, गाडी येते. तर तुम्हाला पुढचं प्लॅनिंग सांगतो. याच्या आधी मी आंघोळ करून येतो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि मी आता आलो आहे पार्किंगमध्ये खाली. 2 बॅग घेऊन आलो मी खाली. तर आता कसा विषय आहे, तर हे बघा, सगळ्यात पहिले आता इथून पप्पांचे फ्रेंड आम्हाला गाडीमधून पिकअप करणार आहे आणि ते आम्हाला सोडणार आहे कसारावरून. आमची लोकल ट्रेन आहे, ती आम्हाला डायरेक्ट दादरला सोडणार आहे आणि दादरवरून आमची जी आहे ती मेन ट्रेन आहे डायरेक्ट राजस्थान खाटू श्यामपर्यंत. तर असं सगळं प्लॅनिंग आहे. खाटू श्यामचं दर्शन झालं की आम्ही जयपूरला थांबणार आहे आणि इथून खाटू श्यामला पोचायला अराऊंड 1 डे अँड हाफ डे, 1 आणि अर्धा दिवस लागतो. तर असं आहे. तर आता आम्ही उद्या जे आहे उद्या संध्याकाळी पोचू खाटू श्यामला आणि त्यानंतर दर्शन करू आणि नंतर लगेच जयपूर जाऊ. खाटू श्यामला मुक्काम नाही आहे आमचा, तर लगेच जयपूरला जाऊ आणि जयपूर एक मुक्काम तो पुढचा दिवस जाऊ. पूर्ण जयपूर फिरणार आहे, पूर्ण जयपूर एक्सप्लोअर करू आणि नंतर मग परत संध्याकाळी ट्रेन आहे नाशिक. तर तिथून यायला पण 2 दिवस लागतील. तर आता 4:30 वाजले. आई पप्पा येत आहे खाली, पप्पांचे फ्रेंड येत आहे घ्यायला आम्हाला. आधी आम्हाला घेतील, मग आम्ही इथून मावशींकडे जाऊ, त्यांना पिकअप करू आणि तिथून डायरेक्ट कसारा. खूप दिवसांनी निघालो फिरायला आणि रात्रभर पाऊस चालू होता. आता जस्ट कुठेतरी पाऊस थांबला आहे आणि वातावरण हवा बघा. हे बघा कसे बॅनर उडत आहे. हवा चालूच आहे, हवा जोरात चालू आहे. पाऊस येईलच म्हणजे आज पण. चला, आपल्याला काही टेन्शन नाही आहे. तर निघालो आता आम्ही गाडीमध्ये. आता मावशीन त्यांना घ्यायला चाललो आहे. ट्रेन उभी आहे, मग पप्पा गेले तिकीट काढायला. 6:09 झाले, 6:10 गाडी निघणार आहे. बँड्रा तर मित्रांनो, फायनली आता आम्ही पोहोचलोय बांद्रा टर्मिनल्स. आणि आता आमची जी आहे ट्रेन, ती इथून आमची ट्रेन जी आहे 12 वाजता आहे आणि आता किती वाजले घड्याळात, आता वाजले 10. तर आता आम्ही 2 तास इथेच आहे आणि एकदम राईट टाईम पोहोचलो कारण मुंबईमध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे. हे बघा, पाऊस अजून पण चालू आहे, एकदम जोरात पाऊस चालू आहे. आम्ही एकदम राईट टाईम पोहोचलो आहे. तर तुम्हाला दाखवतो आता आम्ही. आणि आमची ट्रेन जी आहे ती आलेली आहे. हे बघा, ही जी आहे ही आमची ट्रेन आहे, ती आलेली, पण ही 12 वाजता सुटणार आहे इथून. तर आपली ट्रेन आली आहे आणि 11:30ला सुटणार आहे इथून. मी ट्रेनमध्ये वरती आलो आहे. तर मित्रांनो, ट्रेनमध्ये बसलो आहे आणि अजून ट्रेन सुरू झाली नाही आहे आणि जेवण करतोय कारण कसं परत गर्दी वाढून जाईल म्हणून आम्ही जेवण करून घेतोय. भूक पण लागली, सकाळचे पावसात फिरतोय, पाऊस कंटिन्यू चालू आहे मुंबईला.
आणि भूक पण लागली होती, आधी जेवण करून घेऊ, नंतर मग कसं चिल करू, मस्त गप्पा वगैरे मारत बसू. तुम्हाला जेवण करून भेटतो मी. सुरतला पोचलोय. सुरतला आलोय आणि 5 मिनिटं गाडी थांबते सुरतला. आता इथून 5 मिनिटात गाडी निघेल. पप्पा आणि मी उतरलो खाली. आई फुल चिडते पण तरी उतरलो आम्ही. गर्दी बघा, 3:20 झाले. 3:25ला गाडी निघेल इथून. अहमदाबादला पोचलोय मित्रांनो. तर अहमदाबादला ना मावशीची बहीण राहते. तर त्यांना आम्ही कॉल करून सांगितलं होतं की आम्हाला काहीतरी खायला घेऊन या, फेमस आयटम अहमदाबादचे. तर ते मस्त आहे ना, ढोकळे फाफडा वगैरे घेऊन आले आणि जेवण पण झालं आमचं. तर खूप मजा आली. The next day. खूप वाकवली तिने आता. बापरे, गाडीला किती वाकवली तिने. मित्रांनो सकाळचे 6 वाजले आणि आम्ही पोचलोय रिंगस जंक्शन. आता इथून काहीतरी 20 किलोमीटर आहे खाटू श्यामजीचं मंदिर. तर आता इथे उतरू आम्ही. फुल एकदम भारी वाईब्स येत आहे. मॉर्निंगची वेळ आहे, एकदम भारी वाटतंय. पोचलोय रिंगस स्टेशन खाटू श्याम. तर स्टेशनच्या बाहेरच गाड्या उभ्या असतात जे मला खाटू श्यामपर्यंत सोडतील. आता आम्ही पण केली आहे. थोडं इथे रेट करा, 50 रुपये म्हणता, पण आम्ही 40ला केलं आहे. तर आता आम्ही पण रेट केलं आहे. या गाड्या असतात. आम्ही बसलो आता. मंदिराच्या कमानीवर आलोय. लोकांचा उत्साह बघा. तर मित्रांनो खाटू श्यामच्या मंदिराच्या एकदम जवळ आम्ही एक रूम घेतली. इथे आम्हाला इथे मुक्काम नाही करायचं आहे, फक्त जस्ट बॅगा वगैरे ठेवायचं आहे आणि आंघोळ वगैरे करायचं आहे, म्हणून आम्ही रूम घेतली. एकदम राजस्थानी लुक, एकदम भारी वाटतंय. इथे फोटो एकदम भारी येतील. प्युअर राजस्थानीमध्ये बनवलं आहे यांनी. 2nd फ्लोअरला रूम आहे आता आमची. आता आम्ही चाललोय श्यामकुंडला आंघोळीला.
खाटू श्यामजी इथे प्रगट झाले होते आणि हे जे आहे हे मेन श्यामकुंड आहे.